नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर हा आहे आपला श्रीराम सुपर 303 गहू. तर आता लागवड करून 15 दिवस झालेले आहेत. बऱ्यापैकी सगळा गहू आता उगवलेला आहे. तर आपण आता पहिला डोस टाकतोय मटरचा. तर यामध्ये आपण घेतोय 11-52. तर 11-52 मध्ये 11% नायट्रोजन आणि 52% फॉस्फरस आहे. याच मटरला मोनो अमोनियम फॉस्फेट असे म्हणतात. तर त्यानंतर आपण घेतोय सागरिका गोल्ड. तर हे एक टॉनिक सारखं आणि मायक्रोन्यूट्रंट सारखं आपल्या गव्हावरती काम करणार आहे. आपल्या गव्हाची काळोखी आणणार आहे. गव्हाचा फुटवा चांगला होणार आहे. तर आता थोड्या दिवसानंतरचा रिझल्ट मी तुम्हाला दाखवतोय. तर तुम्ही बघू शकता कशाप्रकारे आपल्या गव्हाचा फुटवा झालेला आहे. तर मित्रांनो, गव्हाचा फुटवा होण्यासाठी अ, खताचा डोस बी तेवढाच महत्त्वाचा आहे आणि त्याचबरोबर आपण कोणती व्हरायटी आपल्या रानात लावतोय हे बी तेवढंच महत्त्वाचं आहे. तर नक्कीच जर तुम्हाला उत्पादन हवं असेल गव्हाचं भरपूर, तर नक्कीच तुम्ही श्रीराम 303 किंवा श्रीराम 111 यासारख्या गव्हाच्या वाणांची लागवड करा. तुम्हाला उत्पादन चांगलं मिळून जाईल आणि माझा अनुभव जर तुम्हाला आवडला असेल, तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन-नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. धन्यवाद.